की आज या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाळासाहेब नानाभाऊ कापरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। माझे परम मित्र असणारे त्यांना जाऊन आज वर्ष झालं आणि त्यांच्या ह्या पुण्यस्मरणानिमित्त हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे, आलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक घरगुती मंडळी खऱ्या अर्थाने सगळं शोकाकुल आहे। शोकाकुल त्यांची पत्नी गंगा भागवती रतनबाई बाळासाहेब कापरे, त्याचप्रमाणे मुलगा श्री विठ्ठल बाळासाहेब कापरे, भाऊ आहे श्री दशरथ जबाजी महाराज कापरे, श्री दत्तात्रय जबाजी महाराज कापरे। रिटायरमेंट होऊन सुद्धा त्यांनी गावामधला त्यांचा कार्यकाळ त्यांनी चालू ठेवला। भजनामध्ये असतील, त्याचप्रमाणे नरेंद्र महाराजांच्या संस्थेमध्ये असतील, त्यांच्या कार्यक्रमामध्ये असेल किंवा दिंडी मंडळामध्ये असेल, बाळासाहेबांचा सक्रिय असा सहभाग गावामध्ये असायचा। आणि त्यांच्या जाण्यामुळे हे जे दुःख झालेलं आहे ते कुणीच विसरू शकत नाही। पर्यायाने फक्त पाहिलं तर माझ्यावर आतून आता अशा प्रकारचं दुःख कोसळलं, कारण माझा परम मित्र अशा प्रकारे मला सोडून गेले। आणि रात्रीच मला बाळासाहेबांचं स्वप्न पडलं, 5ची वेळ होती, बाळासाहेबांचं मला स्वप्नामध्ये आले आणि प्रत्येक नातेवाईकांच्या गळ्यामध्ये ते पडत होते, प्रत्येकासंग रडत होते। बाळासाहेबांजवळ मी गेलो आणि बाळासाहेबांना म्हटलं, बाळासाहेब एवढं रडू नका, तुम्हाला त्रास होईल। बाळासाहेब म्हणे, महाराज तुमचं बरोबर आहे असं म्हटले आणि त्यांना तिथं बसवलं मी त्या त्यांच्या घरामध्ये। अशा प्रकारे मित्र असतो ना, माझ्या पाठीच माझ्या स्वप्नामध्ये आले। त्या स्वप्नामध्ये मला त्यांनी दर्शन दिलं। खरंच मित्र असतो ना, मित्र तर मित्र असतो महाराज। आणि बाळासाहेबांच्या या वर्षश्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आपल्या सेवेकरता मी एक अभंग निवडलेला आहे। बाळासाहेबांना मोक्षापर्यंत कसं जाता येईल, नवीन भगवंताच्या चरणावर त्यांना जागा मिळावी या दृष्टीने आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलेलो आहोत। श्रद्धांजली म्हणजे आपल्या जीवनातला एक पुण्याचा कण का होईना आपण त्यांना अर्पण करायचा। जर त्यांना पुढच्या वाटचाली करता थोडीफार अडचण येत असेल तर आपण या ठिकाणी कशा करता आलो आहोत, आपल्या जीवनातला एक पुण्याचा कण त्यांच्या आयुष्यामध्ये आपण द्यायचा आहे। किंवा महाराज आपण दिलं पुण्य त्यांच्या कामी येतं का? येतं महाराज। कारण तुम्हाला उदाहरण सांगेल, पंडूराजा
स्वर्गामध्ये गेले. स्वर्गात गेल्यानंतर त्या ठिकाणी नारद महर्षी गेले त्यांच्या भेटी करता. नारद महर्षी म्हटले, मी सर्वत्र भ्रमण करत असतो, तर पृथ्वीवर गेल्यानंतर तुमच्या मुलांसाठी मी काय सांगून दिलो. तर सर्वत्र दिसावा. आणि तर मी काय सांगत होतो की आपण दिलेल्या पुण्याचा कण तो बाळासाहेबांना प्राप्त होईल का. तर पंडूराजा स्वर्गामध्ये होते आणि स्वर्गामध्ये असताना त्या ठिकाणी नारद महर्षीला म्हणाले की माझं बरं चाललंय, माझ्या मुलांना सांग, परंतु मला काय होतं, मी स्वर्गामध्ये आहे परंतु मला इथून दर्शन कशाचं होतंय, नरकाचं दर्शन होतंय. मला नरक इथून दिसतोय, मला तेवढा नरक दिसण्याचा बंद व्हावा ही माझी अपेक्षा आहे. पण तेवढं पुण्य माझ्याकडे नाही आता. तर माझ्या मुलांना सांगा की पृथ्वीवर तुम्ही काहीतरी यज्ञ करा, काहीतरी पुण्यकर्म करा, जेणेकरून मला हा नरक दिसायचा बंद होईल. नारद महर्षी धर्मराजाकडे आले आणि धर्मराजाला म्हणू लागले की मी स्वर्गातून आलेलो आहे, तुझे वडिलांचा निरोप. तर ते म्हटले त्यांना फक्त नरक दिसतोय त्या ठिकाणाहून, ते त्यांना नरक दिसायचा बंद व्हावा त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे आम्ही काय करावं त्यासाठी. ते म्हणजे राजस्व यज्ञ जर तुम्ही केला ना, तर राजस्व यज्ञाचं पुण्य जर प्राप्त करून दिलं तर त्यांना ते दिसायचं बंद होईल. मग पांडवांनी काय केलं, राजस्व यज्ञ त्या ठिकाणी केला आणि राजस्व यज्ञाचं पुण्य त्या ठिकाणी पंडूराजाला प्राप्त झालं. अशा प्रकारे म्हणजे आपण जे अन्नदान करतो, जे पुण्य करतो, जे नामस्मरण करतो, ते नक्की त्यांना कामी येत असतं महाराज. आणि विशेष म्हणजे सांगेन तुम्हाला, आपण जो विधी करत असतो ना, त्या विधीमध्ये काही जर आपल्याकडून चुका झाल्या, बरेच आपण आता त्या ठिकाणी तुम्ही विधी केलेला आहे, पिंडदानाचा विधी आपण त्या ठिकाणी केला, त्याच्यामध्ये जर आपल्याकडून काही सूक्ष्म चुका होत असतात, ब्राह्मण टाकणे साहित्य अक्षरावा, आता आपण त्या ठिकाणी आपला फुलाला हात लागलेला असतो, आपण त्या ठिकाणी पाण्याला हात लागलेला असतो, ज्यावेळेस फुलंवाले सांगतात त्यावेळेस आपल्याकडून न जाणतेपणे चुका घ्यायला असतात. तर त्या चुका आपल्या दुरुस्त व्हाव्यात याच्याकरता प्रवचन असतं. प्रवचन कशा करता, तर रामकृष्ण नाम सर्वदोष हरण. रामकृष्ण नामाने काय होतं, सर्व दोषांचं हरण होतं. म्हणून हे नामस्मरण आपण करायचं असतं. नाम यज्ञ आहे आणि नामस्मरणाने काय होतं, तर तुकोबरा सांगतात की आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं. या अभंगामध्ये तुकोबरा सांगतात की मी पिंड पदावर दिला, पिंड पदावर दिला आपुले करी. तुकोबराय म्हणतात माझा पिंड मी माझ्या हाताने त्या ठिकाणी पदावर राहिला आणि माझं गयावर्जन झालं आणि माझ्या पितरांचं ऋण फिटलं. तुकोबराय म्हणतात मी माझं ऋण कशामुळे फेडलं, तर त्या ठिकाणी केले कर्मांतर आणि बोंब मारली हरिहर. तुकाराम महाराज म्हणतात की मोठ्यानं मी हरिहर नावाची बोंब ठोकली, त्यामुळे माझं कर्मांतर झालं, माझं कर्म जडून नष्ट झालं. आणि तुकाराम महाराज म्हणतात की माझं ओझ आणि भार हा संपूर्ण मी त्या ठिकाणी काय केला, तर त्या ठिकाणी माझा नष्ट झाला. अशा प्रकारे अभंगाचा सरळ अर्थ आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. परंतु तुम्हाला पहिला प्रसंग सांगेल. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार, कली अशा प्रकारची युग बदलत गेली. युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार घ्यावा, प्रभू रामचंद्राची समतेची पावलं आपल्या रामलिंग पर्यंत यावीत आणि रामलिंग मध्ये लक्ष्मण भयाच्या रूपानं, रामरायाच्या रूपानं ती पावलं आपल्या या भूमीला लागावीत. त्रेतायुग गेलं, द्वापारयुग संपलं, कलियुग आलं. कलियुग 12व्या शतकापर्यंत आलं आणि 12व्या शतकापर्यंत आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी सर्वत्र आनंद. देवगिरीवर रामराजा देवरायाचं राज्य होतं महाराज. रामराजांचं राज्य होतं, सर्वत्र रामराज्य चालू होतं महाराज. राजा प्रजेच्या मनाप्रमाणे आणि प्रजा राजाच्या मनाप्रमाणे ऐकत होती. सर्वत्र आनंद होता. त्या विश्वविजेत्याला वाटलं की पृथ्वीवर अवतार घ्यावा. बरेच दिवस झाला अवतार घेतला नाही, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या राजप्रसादाच्या गवाक्षदोरातून परमेश्वराने खाली डोकावून पाहत असताना त्याच्या मुकुटात एक मणी गळाला आणि त्या ठिकाणी 16 वर्षाचा त्यांना बांड पोरगा पाठीचा करा ताट करून उभा राहिला. 700 त्या ठिकाणी 700 श्लोकावर 9000 ओव्या त्यांनी प्रसवल्या. 9000 ओव्यांचे त्या ठिकाणी लिखाण झालं, तोंडातून प्रसवल्या आणि त्या 9000 ओव्यातून असंख्य योगी तयार झाले महाराज. पसायला रूपी कळस त्या ठिकाणी उभा राहिला आणि खऱ्या अर्थाने सर्वत्र आणि ते आनंद चालू होता, सर्वत्र ज्ञान चालू होतं, अमृत अनुभव झाला. त्या ठिकाणी चांगदेव 65 ग्रंथ तयार झाला, हरिपाठ ग्रंथ तयार झाला. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं की पुढचा येणारा भविष्य काळ खूप कठीण आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी हा कठीण काळ ओळखला आणि त्यांनी पांडुरंगाजवळ निवृत्ती दादाजवळ समाधी घेण्याची आज्ञा मागितली. दादा मला समाधी घ्यायची. पांडुरंगाला समाधीची आज्ञा मागितली आणि निवृत्ती दादाने समाधीची शिळा सरकवली महाराज. आणि समाधीची शिळा सरकवल्यानंतर सर्वत्र अंधकार झाला. ज्ञानाचा अंधकार सर्व पृथ्वीवर झाला. ज्ञान सूर्य त्या ठिकाणी लोकला गेला महाराज. 300-350 वर्ष निघून गेली. ज्ञान सूर्य आटला. सर्वत्र अंधकार झाला. त्या ठिकाणी भक्ती मागणी झाली. भक्तीने अंथरून धरलं. विवेक वैराग्य जन्म घेईना. अशा अवस्थेमध्ये विश्वनियंत्याला वाटलं की पुन्हा एकदा पृथ्वीवर अवतार घ्यावा. म्हणून विश्वनियंत्याने पुन्हा एकदा त्याच्या राजप्रसादाच्या गवाक्षद्वारातून खाली डोकावत असताना पुन्हा त्याच्या मुकुटाचा एक मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर तो पडला. आणि इंद्रायणीच्या तटावर पडल्यानंतर त्या ठिकाणी 42 वर्षाचं भक्तीचं गारडं उभं राहिलं महाराज. 42 वर्षाचं भक्तीचं गारडं उभं राहिलं आणि 4,500 अभंग त्या ठिकाणी त्यांनी म्हटले. प्रत्येकाच्या मुखातून तुकोबारायचे अभंग गायले जाऊ लागले. भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, कर्नाटक फिरून आली. सर्वत्र त्या ठिकाणी भक्तीचा डांगोरा होऊ लागला. तुकोबारायचे अभंग घराघरामध्ये प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये म्हटले जाऊ लागले. अशा प्रकारे भक्तीने भंडारा डोंगर असेल, भामचंद्र असेल, घोरडा डोंगर असेल, सर्व भक्तीने नाहून निघाले. भक्ती पुन्हा उभी राहिली महाराज. भक्तीचा हात एक हात विवेकाने धरला, एक हात वैराग्याने धरला आणि भक्ती पुन्हा त्या ठिकाणी उभी राहिली महाराज. असे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग मुखामुखात प्रत्येकाच्या येऊ लागले. कोण होते जगद्गुरु तुकोबाराय? कोण होते बरं जगद्गुरु तुकोबाराय? ते जगद्गुरु तुकोबाराय कोण होते म्हणाल तर ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय श्रेष्ठ होते महाराज. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बोधा माझी बोध तुका पंचमतु वेद असं म्हटले गेले महाराज. त्याचप्रमाणे भक्तीच्या क्षेत्रामध्ये तुकोबाराय किती श्रेष्ठ होते. भक्ती आपल्याला कशी करावी हे तुकोबारायांनी शिकवलं महाराज. भक्ती कशी करावी, भक्ती कशा करता करायची भरत शेठ? तर भक्ती कशा करता करायची तर भक्ती मुक्ती मिळण्याकरता करायची असते. तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मुक्ती पदरी नवरी आता दिवस इत्यादी खेळी मिळी. भक्ती क्षेत्रामध्ये तुकोबाराय श्रेष्ठ ठरले महाराज. त्याचप्रमाणे उत्तम डॉक्टर होते तुकोबाराय. एखाद्याचा आजार झाला ना तुकोबारायांनी म्हणावं ब्रह्मरस घेईन काढा आणि तेने पिढा वारे. ब्रह्मरसाचा काढा तुकोबारायांनी प्रत्येकाला द्यावा. ब्रह्मरस घेईन काढा, ब्रह्मरस घेईन काढा, जगतीला वारेना, जगतीला वारेना. तुकोबाराय त्या ठिकाणी वैराग्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरले महाराज. तुकोबाराय कॉन्ट्रॅक्टर होते चांगले. निरंजने आम्ही बांधलेले घर निराकारे निरंतर राहिलो असे. जमिनीवर तर घर कोणी बांधली पण तुकोबारायांनी निरंकारी आम्ही बांधलेले घर, निरंजने आम्ही बांधलेले घर म्हटले. तुकोबाराय वैराग्याच्या क्षेत्रामध्ये किती वैराग्य होते तुकोबारायांना. सोने रुपया मा मृत्यूके समान हे गेले नेमून ठाईचेची असं तुकोबारायांनी म्हणावं महाराज. तुकोबारायांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलं. तुकोबारायांचं जर अभंग उचलला ना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्गदर्शन जर पाहायचं असेल ना तुकोबारायांचा गाथा वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की जीवनात मार्गदर्शन सापडेल. दशक्रियाविधी, पिंडदान विधी हे कसं करायचं असतं याबद्दल सुद्धा तुकोबारायांनी मार्गदर्शन करावं महाराज. तुकोबाराय म्हणतात की माझं पिंडदान मी माझ्या हाताने केलं. आपलं पिंडदान कशा करता करायचं असतं तर आपल्या जीवनामध्ये जे पितरांचं ऋण आहे ते ऋणातून उतराई होण्याकरता आपण ते करायचं असतं महाराज.
तुकोबाई म्हणतात की आपण जीवनामध्ये ऋण घेऊन जन्माला आलो. आपला मनुष्य देह आहे ना, आपल्याला फुकट नाही मिळाला. आपल्याला प्रत्येकाचं आपण काहीतरी ऋण घेतलंय जवळ. पहिलं ऋण आपल्यावर देवाचं ऋण आहे, दुसरं ऋण आपल्यावर संतांचं ऋण आहे, आणि तिसरं ऋण जर म्हणत तर त्या ठिकाणी आपल्या माता पितरांचं ऋण आपण घेऊन आलेलो आहोत. देवाचं ऋण काय आपल्यावर, तर देवाने काय केलं तर आपल्याला हा सुंदर असा गोमटा असा नरदी आपल्याला दिला. हे नरदी आणि आपल्याला काय होतं येतं, आपण जर ठरवलं ना सरपंच व्हायचं होता येतं, आमदार व्हायचं होता येतं, खासदार व्हायचं होता येतं, मुख्यमंत्री व्हायचं म्हटलं तरी होता येतं, मला पंतप्रधान होता येतं. हे नरद्याने काय होता येत नाही. अहो देव जरी व्हायचं म्हटलं ना, देव व्हायचं म्हटलं तरी या नरद्याला आपल्या देव सुद्धा होता येते. कारण नरदेव निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईल म्हणती तरी कान चित्ती धरावा. कारण आपण जर मनामध्ये आणलं ना आपल्या देव सुद्धा होता येते महाराज. परंतु आपण काय करतो, आपल्याला कुठे देव होता येते का, आपल्याला कुठे संत होता येते का, आपल्याला कुठे माणूस होता येते का. हो निदान नाही होता आलं तर निदान माणूस तरी होता येवा माणसाला. कारण आपल्याला देवाने असा देव कसा दिला माहिती का, हा सुंदर असा नरदेव दिला आपल्याला महाराज. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना देवाचे उपकार फेडण्याकरता काय केलं पाहिजे, हा आउट हात म्हणजे 3.5 हाताचा आपला जो नरदेव मिळाला ना, त्या नरदेव 3.5 हाताच्या नरदेवाला आपण भगवंताची सेवा करावी. भगवंताची सेवा केल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी काय होतं, तर त्या ठिकाणी देवच होता येतं. देवाची प्राप्ती करून घ्यायची म्हटलं तर देवाची प्राप्ती करून घेता येते महाराज. देवाची प्राप्ती करता पण आपण काय केलं माहिती का, आपला नरदेव आपण वाया घालवला. आपल्या ज्याच्याकरता नरदेव भेटला त्याच्याकरता न वापरल्यामुळे आपला नरदेव वाया गेला असं म्हणता येईल मला. कारण आपल्याला भगवंताची प्राप्ती करण्याकरता हा नरदेव प्राप्त झालेला आहे. 3.5 हाताचा नरदेव प्रत्येकाच्या हाताने जर मोजलं तर आपले शरीर 3.5 हात भेटतं. मग तो नरदेव आपल्याला जो प्राप्त झाला ना, आउट हात का मानव देव अल्लाहने तुझ दिया, आउट हात का मानव देव अल्लाहने तुझ दिया, काहीतरी काय थोडी श्वान शुक्रे बापुरी तुकोबाई म्हणतात का, श्वान शुक्री का बापुरी का पृथ्वीवर का जनावर का धुळी का, त्यांनी फुकट आपल्या जन्म वाया घालवला महाराज. म्हणून आपण देवाचरून फेडायचा प्रयत्न करावा. देवाचरून कशाने फेडेल, तर देवाचरून फेडण्याकरता काय करायचं, आपलं मन असेल, बुद्धी असेल, आपले हात असतील, आपले पाय असतील, आपले सर्व इंद्रिय असतील ना, त्या इंद्रियाला आपण कामाला लावायचं महाराज. काय करायचं, का प्रत्येक इंद्रियाला काम सांगायचं, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान,
हाती धावगे राई रुमाईच्या पायी. आपण काय करावं, भगवंताच्या चिंतनाकरता सर्व इंद्रिय आपण त्या ठिकाणी वाढवू. मध्ये देवा धरून फिरतो महाराज. दिने इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिने गुणशिव नारायण असे जीवन भोवलो. याच्याकरता नर जन्माला आपल्याला. आता पहिलं ऋण आपलं भेटलं, आपण देवाची सेवा केली, आपल्याला पंढरीची वारी पायाने केली, हाताने टाळी वाजवली. हाताने जर टाळी वाजवली तर त्या ठिकाणी आपल्या हातातून त्या ठिकाणी भगवंताने आपले हात दिले ना, फिरून फेडण्याकरता आपण हाताने टाळी वाजवली. कारण बाग की शोभा भोजन की शोभा थाली से होती है, बाग की शोभा माली से होती है और भजन की शोभा ताली से होती है. म्हणून आपल्या हाताने आपण टाळी वाजवत चालावी. ज्याच्या वेळेस भगवंताचं नामस्मरण होईल त्या वेळेस आपण टाळी वाजवावी. पायाने पंढरीची आनंदीची वारी करावी. भगवंताचं मुखाने नाम घ्यावं म्हणजे देवाचं ऋण फेडतं महाराज. आता आपलं दुसरं ऋण आपल्यावर आहे संतांचं ऋण. संतांचं ऋण फेडण्याकरता संतांनी काय उपकार केले आपल्यावर? काय उपकार केले संतांनी आपल्यावर? संतांनी आपल्याला मार्ग दाखवला महाराज. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते गेल्याची पण ते चालू आता नपडे गुंता कुठे काय. अशा प्रकारे संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि मग आपण संतांचं ऋण फेडण्याकरता काय केलं पाहिजे? तर संतांचं ऋण काय सांगू आता? संतांची उपकार मध निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवित हा पायी जीव थोडा. अहो आपला जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला ना तरी त्यांचे उपकार आपल्याला भेटणार नाही. आपले संतांचे उपकार आहे महाराज. परंतु संतांची सेवा करणे त्यांचे उपकारातून उतराई होण्याचा आपल्याला योग लाभतो महाराज. आणि तिसरं ऋण आपल्यावर आहे ते म्हणजे आपल्यावर काळाचं ऋण आहे महाराज. काळाचं ऋण आहे काळाचं. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. हे जे मनुष्याचे काय आहे आपण म्हणतोच ना, देह कोणाचा आहे? हा काळाचा आहे. मग काळाचं ऋण फेडण्याकरता काय केलं पाहिजे? तर काळाचं ऋण फेडण्याकरता एक उपाय दिला महाराज. देवाचं ऋण, संतांचं ऋण, काळाचं ऋण. काळाचं ऋण आपण जीवनामध्ये फेडलं पाहिजे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने आणि देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे जर केलं ना तर काळाचं ऋण फेडलं जातं महाराज. काय सांगितलं काळाचं ऋण फेडण्याकरता? तुम्ही लक्ष देऊन काय ऐकताय ना? काळ सारावा चिंतने. उगपात खेळण्यात काय काळ सारू नये. काय ना टाइमपास म्हणून देवीच्या मंदिरात सुद्धा बसतात महाराज. आता नवरात्र उत्सव भरलाय, त्याच्यामध्ये आपलं नवरात्र देवी बसवली, पाऊस बाहेर येतो म्हणून तिथंच मेढी होत लावला. हो तुम्हाला काळ सारावा चिंतने. कुठं काळ सारावा? कुठं काळ सारावा? माऊली आपलं काळाचे चिंतन कुठं करावं? आपला काळ कशाने व्यतीत करावा? तर काळ चिंतन करावं भगवंताचं. सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि पंचमहाभूताकडून आपण घेऊन आलो महाराज. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश यांचं ऋण आपल्या लोकांनी एक महाराज. हे कर्ज आहे आपल्यावर आणि कर्ज फेडायची सुट्टी नाही महाराज. तुम्ही कर्ज घेऊन जन्माला आला, फुकट नाही आला, त्याचं कर्ज फेडल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. देवापर्यंत जायचं ना, यांचं ऋण तुकुबराय म्हणता तुम्ही फेडा पहिलं. आता आपल्यावर पंचमहाभूताचं ऋण आहे. देवाने काय केलं? हात एक उष्ण दिला आपल्या. देवाने हात धरते कशा दिलाय? उष्ण दिलाय. पहिलं हा पृथ्वीचं ऋण आपल्यावर आहे. मातीचं ऋण आपल्यावर आहे पहिलं. माटी कहे कुंभार से क्यों रोने मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रो दूंगी तोय. अरे कुंभाराला माती म्हणते तू का मला तुडवतोस? एक दिवस असा येईल की तूच माझ्या पायाखाली येशील, तूच मातीत मिसळशील. बडा हुआ सो क्या हुआ. कबीर महाराज म्हणतात बडा हुआ सो क्या हुआ, बडा हुआ सो क्या हुआ. जैसा पेड़ खजूर, बड़ा हुआ सो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे आती दूर. एखाद्या गावामध्ये खूप मोठा माणूस झाला ना, खूप मोठा झाला, पण त्याचा समाजाकरता काहीतरी उपयोग व्हावा, समाजाकरता त्याला पडेल त्याचा काहीतरी उपयोग व्हावा. त्या खजुराचं झाड असतं, खूप उंच असतं,
ते जर एखादा म्हणाला उन्हाच्या पारी आपल्या सावलीला बसावं त्याची सावली पडत नाही. एखादा म्हणा भूक लागली ना ती थळही अगदी उंच असतं ती तोडता येत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. पण माणसाच्या जीवनामध्ये नक्की मोठं व्हावं, परंतु मोठं होऊन सुद्धा त्यांनी मला म्हणतात आपण समाजाच्या काहीतरी कामे हे मातीचा देह मिळालाय, हा एक दिवस मातीमध्ये जाणार आहे महाराज. प्रत्येकाला वाटतं बाळासाहेबांचा वर श्राद्ध आहे, एका माझं वर श्राद्ध एका दृष्टीने तुम्हाला साजरं करावं लागेल, आपल्या सर्वांचं वर एका ठिकाणी फोटो लागणार आहे असं आपल्याला का वाटत नाही का? आपण सुद्धा मारणार आहोत, या मातीमध्ये आपण जाणार आहोत, आपण सुद्धा या देहातून निवृत्त होण्याकरता आपण या भगवंताची प्राप्ती होण्याकरता काहीतरी केलं पाहिजे बाबा. काय केलं पाहिजे? कारण ही मातीचा देह आहे, एक दिवस मातीत जाणार आहे. मातीची तुझी काया मातीमध्ये जाया, मातीची तुझी काया मातीमध्ये जाया, जगे सारे मातीचे तुझा देह मातीचा, कार्य कर्म करशील कर्म जात मातीचा, देहाला सजवाया स्वर्णले घडवितो, परविचार ही माती मातीमध्ये घडवितो. आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी वर्गांची साथ करतायत. त्याला फोन केला, महाराज येतो नक्की. आणि ओंकार त्याच्या जोडीला आहे, हरिभक्त प्रेम ओंकार महाराज घेगडे. आपल्या तालुक्याचं नाही, आपल्या वारकरी संप्रदायाचं रत्न आहे. ही दोन्ही महाराज भेटणं सोपी गोष्ट नाही. त्यांना 5,000 10,000 तरी येणार नाही, परंतु आज आपला योग बाळासाहेबांचा करता त्यांना माझ्या मित्राचा कार्यक्रम यावा लागतो. येतोच महाराज, नक्की येतो. आणि त्यांनी शब्द दिला महाराज. खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला चाळी ऐकायला भेटतील. आणि आपण जर थोडा वेळ दिला मला तर त्याचा बरं होईल, कारण कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला. आणि महाराज आहेत, आमची मंडळी आहे अशा प्रकारे. आणि शूटिंग करण्याकरता हरिभक्तपरायण गोरख महाराज सांगले आपले येडपाणे गावचे का येडपाण्याचे. आणि सुंदर अशा प्रकारे शूटिंग करतात. युट्यूब चॅनल त्यांचा आहे, आपली संस्कृती आपला इतिहास हा चॅनल आहे. आपल्या सप्त्यामध्ये त्यांनी शूटिंग केली. 36 वर्षात आपल्याला जे जमलं नाही ना ते आपला सप्ताह 36 वर्षामध्ये त्यांनी आपला युट्यूबला न्यायला महाराज. 36 वर्ष आपल्या शूटिंग नाही करता आली तरी सप्त्याची, पण त्यांना मला शूटिंग करा महाराज. तर 2 कार्यक्रम आपली शूटिंग टाकली आणि आपला सप्ताह आज पुढे दिसतो महाराज युट्यूबला. तर असे 2 कार्यक्रम केले. आजचाही कार्यक्रम आपल्या युट्यूबला चांगला दिसेल. अशा प्रकारे पंढरपूरच्या मंदिरामध्ये आपल्याला 1 मिनिट दर्शन घेतलं का पुढे ढकलून देतात. 1 तासभर मला सांगितलं ते तासभर मंदिरात होतो. तासभर विठ्ठल मंदिरामध्ये त्यांचा खूप विश्राम महाराज ना ज्ञानेश्वर महाराज विश्राम खूप जगविख्यात गायक आहे. आणि त्यांच्या कार्यक्रमाला त्यांना साथ द्यायला किती महाराष्ट्रात कलाकार आहे, पण ओंकार महाराज त्यांनी बोलवलं महाराज. आणि सुंदर अशी ओंकारने साथ दिली. आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तासभर देवाजून अशा प्रकारे सुंदर त्यांनी कार्यक्रम केला महाराज. कलाकार आपल्याला महाराज सांगत होतो मातीचा दिया आहे, मातीमध्ये जाणार आहे. हा जिंदगी आपण काय केले, धारणी घेतली घर महाराज. जिंदगी किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, एक
आपण काय केली उष्णी घेतली आहे पहिल्यापासून मी सांगतोय हे आपण उष्णा जे घेतलाय या चढून फेडल्याशिवाय पर्याय नाही महाराज हे चढून फेडावं लागतं महाराज या भूमातीतून फेडण्याकरता या भूमातीतून फेडण्याकरता शेतकरी काबड कष्ट करतो महाराज रक्ताचे पाणी करतो आणि या घामाचा अभिषेक या भूमीला घालतो महाराज काय करतो ह्या भूमातीतून फेडण्याकरता रक्ताचं पाणी करतो आणि या घामाचा अभिषेक या जमिनीला करतो महाराज त्याचप्रमाणे काही नाही या भूमीला काय केलं माहिती का कुणी दुधाचा अभिषेक घातलाय जमिनीला कुणी तुपाचा अभिषेक घातला असेल या भूमातीला कुणी दह्याचा अभिषेक घातला असेल या भूमातीला कुणी मधाचा अभिषेक घातला असेल परंतु या भूमातेला या ठिकाणी मुक्काम पोस्ट तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे भीमा भामा सगळ्या ठिकाणी इंद्राणीच्या संगमावर माझ्या धर्मवीर संभाजी राजांना रक्ताचा अभिषेक घातला भूमातेला रक्ताचा अभिषेक घातला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था या शंभू राजानं या भूमातेतून फेडण्याकरता रक्त वाहिलं महाराज या जमिनीवर रक्ताचा सडा टाकला या भूमातेचं ऋण फेडण्याकरता महाराज भगतसिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील यांनी आपल्या जमिनीचं ऋण या भूमातेचं ऋण फेडण्याकरता काय केलं महाराज शांदरच्या खुनाच्या नावाखाली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली महाराज 23 मार्च 1931 हा दिवस उजाडला आणि भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी शिक्षा देण्याची जाहीर झाली महाराज या जमिनी तरुण फेडण्याकरता भगतसिंग सुखदेव राजगुरू म्हणाले आमच्या डोक्यामध्ये काहीच घालू नका आम्हाला काळा पोशाख घालताना तर डोक्यात काहीच घालू आमची तोंड दुबळी ठेवा आमच्या मित्रांच्या हाताच्या पेड्या सोडा आणि आम्हा तिघांना एकमेकांच्या गळ्यात हात घालून त्या फासाच्या दोऱ्यापर्यंत जाऊ दे म्हटले ठीक आहे म्हटले आणि त्या फासाच्या दोऱ्यापर्यंत झाल्यानंतर त्यांनी काय म्हणावं इन्कलाबच्या घोषणा दिल्या इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद फक्त काय या भारत मातेचं ऋण आम्हाला फेडायचंय रंग दे बसंती चोला माय रंग दे बसंती चोला रंग दे बसंती चोला रंग दे बसंती चोला रंग दे बसंती चोला भगतसिंग सुखदेव राजगुरू हसत हसत फासा गेले महाराज केवळ या भूमातेचं ऋण फेडण्याकरता मग आपण काय करतो आपण या भूमातेचं ऋण फेडतो का आपल्या देवावर जे कर्ज घेते त्याचे कर्जातून आपण उतराय होण्याचा प्रयत्न करतो का पृथ्वी तेज वायू आकाश हे ऋणातून आपण आलोय महाराज शेतकऱ्याचं ऋण सैनिकाचं ऋण अशा अनेक ऋणातून आता गाय सुद्धा आपल्यावर उपकार करते महाराज गाय सुद्धा आपल्याला दूध देते त्या ठिकाणी शेण देते शेताकरता आपल्याला त्या ठिकाणी गाय आपल्याला मेल्यानंतर आपल्या कातडं सुद्धा देते परंतु संतांनी असं नाही म्हटलं मला काय सांगू आता गायीचे उपकार कारण गायीचे उपकार हे निरंतर नाही मला गायी उपकार करते परंतु निरंतर उपकार करत नाही गाय एकदा का दूध द्यायची बंद झाली तर गायीचे उपकार त्या ठिकाणी आपण गाय आता आपल्याला दूध पाहिजे पण गाय आता आटली गाय दूध देऊ शकत नाही गाय निरंतर दूध देऊ शकत नाही आंब्याचे झाड आहे त्याचे सुद्धा उपकार आपल्यावर आहेत पण आंब्याचे झाड सुद्धा निरंतर आपल्यावर उपकार करू शकत नाही आज जर आपण म्हटलं भाऊ साहेब आपल्याला म्हटलं आंबा खायचा आता मला आंबाच खायचा मिळेल का आंबा नाही मिळत कारण ते मोसमाला कारण आंब्याचं झाड उपकार करतं
परंतु त्या मोसमाला उपकार करतो, निरंतर उपकार करू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला सूर्य उपकार करतो, सूर्यनारायण उगवतो, सूर्यनारायण आपल्याला प्रकाश देतो, ते उपकार करतात. परंतु सूर्यनारायण एकदा का संध्याकाळ झाली की आपल्यावरती निरंतर उपकार करू शकत नाही. माणसं सुद्धा उपकार करतात, माणसं सुद्धा एकमेकाला उपकार करतात, एकमेकाला मदत करतात. ह्या वर्षी विठ्ठल मंदिरामध्ये सप्ताह करता 1000 एखादा पावती फाडेल आणि पुढल्या वर्षी म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी 10,000 दिले बरं का. या वर्षी द्यायला गेल्या वर्षी आमची परिस्थिती चांगली होती, या वर्षी परिस्थिती बिघडली, या वर्षी नाही देऊ शकत. म्हणजे मनुष्य परिस्थिती कायमची योग्य राहील, सारखी राहील सांगता येत नाही. म्हणजे माणसं सुद्धा उपकार करतात, परंतु काळानुरूप ते ठिकाणी उपकार करत नाहीत, म्हणून निरंतर उपकार करू शकत नाही. गंगा सुद्धा उपकार करते, का फेडीत पापता ठोकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा माता समुद्राच्या कडेने असणाऱ्या आपल्या तिच्या नदीच्या कडेने असणाऱ्यांना सर्वांना पाणी देते, त्या ठिकाणी प्यायला पाणी देते, आंघोळीला देते, शेताला देते. आपण जर त्याच्यामध्ये डुबकी मारली तर त्या ठिकाणी आपल्या पापही नष्ट करते. पण उगमस्थानी जर पाऊस नाही पडला ना, गंगा सुद्धा आटते महाराज. गंगा सुद्धा निरंतर आपल्याला उपकार करू शकत नाही. मग निरंतर उपकार आपल्याला कोण करतं महाराज? काय उपकार कोण करतं? तर आई वडील करतात महाराज. आई वडिलांचे उपकार आई वडिलांचे, आई वडिलांचं ऋण किती आपल्यावर आहे, कारण आई आपल्यावर किती उपकार करते महाराज माहितीये का? अहो 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं वागवते. त्या ठिकाणी बाळंतपणाच्या वेदनेला सामोरं जाऊन ते आपल्याला जन्म देते. लहानाचं मोठं करत असताना एका त्याच्या बांधाला राब राब राबते, हाडाची काढ करते, फाटका पदर असला तर तो पदर शिवून घालते. आताच्या ढीगभर साडीच्या जमान्यामध्ये आताच्या बायांना मोबर वाटायचं लुगडं, गड घातलेलं लुगडं नाही समजणार. परंतु जुन्या काळच्या आपल्या आई असताना किती कष्ट केले महाराज त्यांनी. येते त्याच्या बांधाला राब राब राबल्या, उपाशी तापाशी दिवस काढले आणि आपल्याला शिक्षण दिलं महाराज. आणि आईच्या जीवनामध्ये जेवढा कळवळा मुलांसाठी असतो नाही तर कोणाच्याच मनात जीवनात नसतो महाराज. तर आई कशी असते महाराज माहिती का? आईची कळवळ्याची अशी कळवळ्याची जात आहे की कधी लाभावी न कृती कसल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारं दैवत म्हणजे आई आणि बाप महाराज. आई आणि बाप जीवनामध्ये काय करतात? हसतात, खातात, यातना सण करतात. कुठल्या तरी जीवनामध्ये त्यांचा त्याग असतो, म्हणून त्यांना मोठेपण प्राप्त झालं. आई बाप आपण सर्वजण आई बाप प्रत्येकाचे आहोत ना, पण आपण आपल्या लेकराकरता काय करतो? अहो काय करत नाही महाराज. आपण स्वतः करता काहीच करत नाही. स्वतः करता रुमाल घ्यायचा म्हटलं ना तरी मी घेतलाय महाराज. घरच्याला वाटलं नाही आपल्याला फाटलाय नानाचा तर आणून देतात. आपण स्वतः करता काहीच करत नाही महाराज. तुम्हाला सांगतो, कारण आपण सर्व काही करतो ते आपल्या लेकरांकरता करत असतो, आपल्या लेकरांकरता करत असतो. आई बापांना जीवनामध्ये खस्ता यातना सहन करतात, काय टाकीचे घाव सोसतात. आईच्या आणि बापाच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं ना, आज बाळाच्या साहेबांचा चेहरा जरा फोटोग्राफ पहा, त्यांच्या चेहऱ्यावरच्या खुणा आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा असतील. त्यांनी जीवनामध्ये जे कष्ट सहन केलं, आपल्या कुटुंबाकरता यातना सहन केल्या, आपल्या कुटुंबाकरता त्यांनी जे काही कष्ट सहन केले ना, त्याच्या प्रत्येकाच्या दुःखाच्या चेहऱ्यावर सुरकुटे असतात महाराज. आई बापाच्या हात आपल्या हातामध्ये घ्या आणि मला बाळासाहेबांचे चिरंजीव सुहास मला एकदा म्हटला, नाना तुम्ही एकदा गणेशला असं मिठीमध्ये घ्या आणि त्याला एकदा मिठीचे आलिंगन द्या, त्याला त्या मिठीत घ्या. कारण बाप एकदा गेला ना की मुलाला वाटलं ना आपण बापाच्या मिठीमध्ये जावं, बापाच्या खुशीमध्ये शिरावं, तर ते नाही जमत महाराज. बाप एकदा जोपर्यंत आहेत ना तोपर्यंतच. आपल्या मुलाला जवळ घ्यायला शिका, मुलाला मित्रासारखं जवळ घ्या. आणि मुलांना सुद्धा आई जवळ जसा मुलगा जातो ना तसा बापाजवळ जात नाही महाराज मुलगा.
आईच्या कुशी शिरतो, आईला बोलतो, आईला प्रेमाने जवळ जाणार, पण बापाच्या तेवढा मुलगा जवळ जात नाही. कारण बाप हा कठोर असतो. पूर्वीपासून बापाला धाक दाखवण्यासाठी कुटुंबात वापरला गेला. त्या घरात कुणी म्हटलं ना, अरे तू शाळेत जा, तुझ्या वडील तुला हाणतील, तुझे बाबा तुला हाणतील, तुझे भाऊ तुला रागवतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला काय केलं, एक खल नाही त्याच्यामुळे मुलांना आपल्याविषयी प्रेम निर्माण होत नाही. परंतु बापाची भावना असते की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, ही त्याच्या मागची भावना असते. महाराज एका मुलाने विचारलं, बाप कसा असतो? बाप ह्या पांडुरंगासारखा असतो. ज्याला कळला विठ्ठलला त्याला कळला बाप, ज्याला कळली रुक्माई त्याला कळली आई. पांडुरंगाची मूर्ती असते, एक मूर्तिकार असतो ना, ती मूर्ती बनवण्याकरता एक दगड घेतो. त्या दगडाला मी क्लिप टाकली मोबाईलला बरोबर. मूर्ती बनवण्याकरता एक दगड घेतला आणि त्या दगडाची तो मूर्ती बनवू लागला. 2-4 फटके मारत दगड असा घेतो तो मूर्तिकार, तर तो पक्का असला पाहिजे, एका ठोक्यात फुटला नाही पाहिजे. चांगला दगड, पक्का दगड निवडतो मूर्ती बनवण्याकरता. त्या दगडावर तो छनी हातोड्याने घाव घालू लागला. घाव घालत असताना तो दगड म्हणला, थांबा बुवा, मला काही तुमचे घाव सहन होत नाही, माझी काही मूर्ती बनवू नका, दुसरी कोणाची बनवा पण माझी मूर्ती बनवू नका. तो मूर्तिकार म्हणला ठीक आहे बा. त्याने तो दगड बाजूला ठेवला, दुसरा दगड घेतला आणि त्या दुसऱ्या दगडाची सुंदर अशी मूर्ती बनवली. मूर्ती बनवल्यानंतर ती मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली, मंदिरात ठेवली आणि मंदिरात ठेवल्यानंतर त्याच्यावर लोक अभिषेक करू लागले, दुधाचा, दह्याचा, तुपाचा अभिषेक करू लागले. आणि तो अभिषेक करत असताना बाकीच्या बाजूला पडलेला दगड पाहायचा. अरे म्हणला, मी थोडं सण केला असतं बदल असतं. म्हणला ते दह्याचे, दुधाचे अभिषेक त्या मूर्तीवर होऊ लागले आणि मग त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये, पांडुरंगाच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये हात येऊ लागले आणि लोकांनी नारळ पण आणले. म्हणजे नारळ कुठे फोडायचे? म्हणजे तो सपाट दगड दिसतोय ना, तिकडे रवा आणि इथे नारळ फोडतात आणि त्या दगडावर नारळ फोडतात. आता ह्या मूर्तीला रोज अभिषेक होऊ लागला आणि ते दगडाने सहन केलं नाही, त्या दगडावर रोज नारळ फुटू लागले. ते म्हणले, एकदा सहन केला असतं बरं झालं असतं, आयुष्यभर माझ्या डोक्यावर लोक नारळ फोडतायत. तसं जीवनामध्ये काहीतरी कष्ट केले, आपला सहन करायला शिका. कारण हजारो टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसं आई वडिलांना सुद्धा मानपण येतं ना महाराज. त्यांनी काय करतात, जीवनामध्ये टाकीचे घाव सहन करतात आणि त्यांना मगच मोठेपण येतं महाराज, मगच मोठेपण येतं. लेकरा करता खस्ता खातात, यातना सहन करतात. आपल्या अंगाची कापडं जरी फाटली ना तरी बाप कधी कापडे घेत नाही महाराज. बाप जर एखाद्या वागला ना तर बाप वागल्यानंतर लोक काय म्हणतात, बरेचसे घरात काय त्यांची कपडे असतील ते त्या संघ त्यांची नाही का, प्रत्येक वस्तू देऊन टाकतात बुवा. बघा सरपंच, प्रत्येक वस्तू देऊन टाकतात माणसाला. काठी देतात, चष्मा देतात आणि जर चुकून काही राहिलं ना तर सावधान केल्यानंतर त्यावेळेस सुद्धा लोक सगळं सोडून देतात. एक जर मला म्हटलं, महाराज माझा बाप वारलेला आहे, ब्राह्मणपणे आम्हाला सांगितले की त्या गेलेल्या माणसाचा फोटो लावणं अशुभ असतं, तो फोटो घरामध्ये लावू नये. बापाचा फोटो घरात लावू का नाही लावा का नाही लावा, तुमचं काय मत आहे? बाप आपल्याला स्वर्गवासी झाल्यानंतर दादापटी बापाचा फोटो आपण घरात ठेवावा का नाही ठेवावा, तुमचं काय मत आहे? ठेवला पाहिजे. आणि जरा नाही वाटतं ना बापाचा फोटो नजर सोडला पाहिजे. त्यांच्या बापाने काहीतरी जमीन कमवून ठेवली असेल, 25 एकर जमीन असेल ना, ती माझ्या नावा करून टाका, ते मी घेऊन टाकतो म्हटलं. तुम्हाला बापाचा फोटो घरामध्ये चालत नाही, बापाची 25 एकर जमीन चालते. बापाने सोनं नाणं घेऊन ठेवलेलं नाही, सोडते मी सोनं नाणं चालतं. तुम्हाला बापाने कमवून ठेवलेलं, बापाने ठेवलेला बँक बॅलन्स चालतो, बापाची जमीन चालते, बापाने एवढा मोठा बंगला बांधून ठेवला तो चालतो. बापाचा फोटो अडचण करतो का तुम्हाला घरामध्ये? अरे बरीचशी माणसं मी पाहतो महाराज, बापांना जेवायला सुद्धा लोक देत नाहीत महाराज, जेवायला सुद्धा देत नाहीत. ज्यांनी एवढे आपल्या करता एवढं कष्ट केलं, एवढं कमावलं, ते करता त्या फोटोची काय अडचण? फोटो काही फोटोतून मागणार आहे का जेवायला मला द्यावं? त्यांची आठवण आपल्या जर नातवंडांनी विचारलं, परतोंडांनी विचारलं, आमचे बाबा कसे होते काय सांगणार तुम्ही? आमचे बाबा कसे होते काय सांगता येईल तुम्हाला? नाही सांगता येणार, कारण फोटोच ठेवला नाही तुम्ही. निर्णय द्या सोडून ब्राह्मण काकाचा ऐकून कोणीतरी सांगायचं, कोणीतरी तुम्ही ऐकायचं. परंतु बाप कसा असतो माहितीये का? बाप असा असतो महाराज, त्याच्या जीवनामध्ये आईला जसा कळवळा असतो ना तसा बाबाला सुद्धा कळवळा असतो. मला शिवाजीदादाची आठवण आली. मला शिवाजीदादा दंगात शेतीचे शेतकरी, त्यांच्या बंगल्यामध्ये गेले ना तुम्ही कधी? मी त्यांच्या घरामध्ये भला मोठा एकच फोटो मारा, देवाचा फोटो नाही, कोणता श्रीपतरावांचा फोटो मारा, त्यांच्या वडिलांचा फोटो घरामध्ये लावलेला आहे. अभिमान वाटतो आपल्या बापाचा, आपल्याला अभिमान वाटावा, भला मोठा फोटो घरात लावावा. माझा बाप होता या अभिमानाने सांगावं. कसा बाप होता? बाप कसा असतो महाराज?
बाप कनवळ असतो, बाप कृपाळू असतो, असा बाप स्नेहाळू असतो, असा बाप कनवळू कृपाळू स्नेहाळू आपल्या मुलावर त्या ठिकाणी उपकार करणारा असा बाप मायाळू असतो महाराज. आणि असा बाप काय तर आपल्यातून निघून गेला ना महाराज, आपला बाप एकदा का निघून गेला की पुन्हा आपल्याला दिसत नाही महाराज. आपला बाप दिसत नाही. आपला बाप आपल्या करता काय करतो हे लिहायचं विसरून गेलं महाराज. कवीला लिहायचं सुचलं नाही. लेखकांनी बाप कधी लिहिला नाही. लेखकांनी लिहिली आई, लेखकांनी लिहिला बाप लिहायचा विसरला महाराज. नाटककारांनी लिहिली आई, सिनेमावाल्यांनी दाखवली आई. त्या ठिकाणी संतांनी सुद्धा देवाला उपमा आईची द्यावी. एक ठामाई माझी पंढरीची आई म्हणावं. संतांना सुद्धा उपमा द्यायची ठरली तर आईची द्यावी. पण बाप वंचित राहिला महाराज. बाप लिहायचा सर्व विसरून गेला. बापाचं ते न्यूनपण, बापाचं ते कोरकपण राहिलं महाराज. बाप सर्वांतून वंचित राहिला, सर्वांच्या प्रेमाला वंचित राहिला महाराज. कारण बाप लिहायचाच कोणी विसरले. बाप नाटकात दाखवला, सिनेमात दाखवला, पण दारू पिणारा, व्यसनी, आईला मारझोड करणारा असा बाप रंगवण्यात आला. पण बापामध्ये सुद्धा नारळाचं पाणी असतं. बापामध्ये सुद्धा आई जसं आई नारळाचं पाणी जर असेल तर बाप नारळाचा खोकला असतं महाराज. आई का माझी एक कविता खूप आवडीची असायची महाराज. रामदासला आमचे वैकुंठवासी आमचे भाचे रामदास गोंधळे खूप आवडायचे. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळ खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. असा असतो बाप महाराज. गाय देखील खूप वेळा ऐकून जातो मला, त्यामुळे मी गात नाही मला त्याला. कारण बाप कसा असतो, बाप असा असतो मला. बाप वंचित राहिला, बाप लिहायचं राहिलं, परंतु बापाचे ते न्यून पण फेडण्याकरता सह्याद्रीच्या पठारावर त्या ठिकाणी भामचंद्र डोंगरावर, वरड डोंगरावर त्या ठिकाणी तुकोबरांच्या त्या ठिकाणी हाताची लेकरी वर आली आणि तुकोबराच्या हातातून एक अभंग निघाला बापा करता महाराज. तुकोबरांनी एक वेळा असा बापाला अभंग लिहिला. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवणी वाळवणी, एकाएकी केला निराशेचा धनी, कधी वागवणी भाड खांदी. तुका म्हणे नेती गांजू आणि काशी, आणि उदाराची वाशी आपुलिया. असं एक वर्ष ठाकाला आपण घेता येतो म्हणा. तुकोबराय म्हणतात बाप हा जोडी करतो. काय जोडी करतो? बाप काय जोडी करतो? बाप धन जोडतो, बाप त्या ठिकाणी पैसा जोडतो, बाप जमीन जोडून ठेवतो आपल्या मुलांकरता, आपल्या मुलांकरता घरदार जोडतो, सोयरेधारी जोडतो. बाप आपल्या मुलांकरता नातेवाईक जोडतो, मित्र जोडतो. कशा करता? मित्र सुद्धा जोडून ठेवतो बाप. मी जर कदाचित जर स्वर्गवासी झालो, मी जर या ठिकाणी जगातून निघून गेलो तर माझ्या मुलांना जर काय अडचण आली ना, तर मी जे मित्र जोडले ते माझ्या मुलाबाळांच्या कामी यावे. हा बापाची भावना असते महाराज. जगामध्ये समाजामध्ये चांगलं का वागायचं असतं, कारण आपण काही राहणार नाही, तर आपल्या मुलाबाळांना कसली अडचण येऊ नये. आणि खूप त्याचा बाप चांगला होता बरं का, तर मला तो थोडंफार चुकला असेल, जाऊ दे त्याला माफ करून टाका, अशी म्हणणारी माणसं काय होतात. आपल्या मुलाला जर काही अडचण आली तर बापाने जगावर उपकार केलेले असतात. आणि मग तो बाप याच्याकरता माणसं जोडतो. खस्ता बाप याच्या त्याच्या लग्नाला जातो, याच्या त्याच्या मैत्रीला हव्याला जातो, याच्या त्याच्या वर्षी श्राद्धामध्ये जाऊन बसतो. का? कारण माझ्या मुलावर जर काही अडचण आली तर माझ्या पाठीमागे अशीच लोक जमा होईल माझ्याकरता सुद्धा. म्हणून एकमेकांच्या कार्यक्रमात जायचं असतं महाराज. आपल्या लेकरांना अडचण येत नाही. अशा बाप या ठिकाणी जोडी करतो. आणि बाप कसा असतो, बाप कसा असतो हे तर शूट करा आपल्याला. कवी किसन आप्पा गावटे घोटीमाळा आमचे भाचे आहेत. त्यांनी एक बापाकरता सुंदर कविता लिहिली. त्यांच्या अशा 500 कविता आहेत. अल्बम झालाय, परंतु असे कवी आहेत महाराज आपल्या काळात सुद्धा, पण त्यांच्या कविता आपल्या समोर आल्याच नाही, त्याच्यामुळे ते गाजलेच नाही. पण कवी किसन आप्पा गावटे यांची तुम्हाला सुंदर अशी कविता सादर करतो. बाप कसा असतो. बाप पहाडाचे रूप सदा भिजत घामात. बाप पहाडाचे रूप सदा भिजत घामात. घेतो गरुडाची झेप, घेतो गरुडाची झेप, बाप सूर्याला
आई बापाचं ऋण आपण फेडू शकत नाही, परंतु आई बापाचं ऋण आपल्यावर किती आहे. आपण बापाचे किती सुंदर शब्द लिहित महाराजांनी. बाप चंदनाचे खोड किती उगाळावे त्याला, बाप चंदनाचे खोड किती उगाळावे त्याला, बाप झिजून हो जातो सुगंध देतो हो घराला. बाप कधी तुम्हाला रडताना दिसणार नाही. बापाला पुन्हा रडतो लेक सासरे जाताना. आपली लेक सासरी चालली ना, बापच्या रडत नाही, परंतु लेक एकदा का वाटा लावली तर लेकाला वाटा लावल्यानंतर मुलीला वाटा लावल्यानंतर बाप घरात येऊन ढासा ढासा रडतो महाराज. मुलीचं आणि बापाचं इतकं प्रेम असतं महाराज, काय सांगू त्या मुलीचं आणि बापाचं प्रेम. मुलगी बापावर प्रेम करते, बाप मुलीवर प्रेम करतो. मुलगी जर नांदायला दिली तर आपल्या भावाला सांगते, दादा आपल्या भाऊला लक्ष दे बरं, त्यांना बीपी आहे, शुगर आहे, त्यांना त्रास आहे, त्याच्यावर लक्ष देतात, त्यांचा स्वभाव जरा तापट आहे, त्यांच्यावर जरा लक्ष ठेव, त्यांना घरात जपायला सांग, त्यांना वेळेवर जेवायला द्यायचा. अशा प्रकारे बाप असतो महाराज. बाप नावाचा कसा असते करतात बाप. मुलगा म्हणतो बापाला, बरं का, मुलगा म्हणतो बाबा भाऊ तुम्ही खूप चिडचिड करता, खूप रागवता, खूप बोलता, मला किती बोलता. आपल्या बाप सुद्धा आपल्या बोलत होता नाही, आपल्या बोलताना आपल्या किती बोलता बघा तुम्ही. बरं बोलताना बोलता चार चौघा सुद्धा बोलता, माणसं सुद्धा तुम्ही पाळले, माणसं सुद्धा मला बोलता. बाबा असं नका बोलत जाऊ, किती बोलता. तर बाप म्हणतो बाळा तुला मी बोलतो ना, इकडे मी तुला बोलतो ना, त्याचं कारण आहे. काय कारण आहे तुला एक उदाहरण सांगतो. एक मोटरसायकल आहे, त्या मोटरसायकल ब्रेक का असतो बुवा, ब्रेक कशा करता असतो भाऊसाहेब, कशा करता असतो ब्रेक, गाडी थांबवायला करताय ब्रेक कशा करता असतो, गाडीचा ऍक्सिडेंट होऊ नये. अजून कोणाला सांगते गाडीला ब्रेक का असतो बुवा, भाऊजी काय म्हणत गाडीला ब्रेक का असतो, गाडीला ब्रेक का असतो तुम्हाला सांगतो. गाडीला ब्रेक का असतो, बाप म्हणतो गाडीला ब्रेक का असतो. तुला बिगर ब्रेकची गाडी नेहमी आता आणि तू स्पीड मध्ये शिरूरला जाता. आता शिरूरला जाईल परंतु मध्ये आधी ऍक्सिडेंट होण्याच्या भीतीने तू सावकाश आहे. काय दादा मागे सावकाश त्याला शिरूरला जावं लागेल. आणि जर शिक्षक वाले आहे ना मग तिथे पाय टिकले, पाय खंडितच जावं लागेल त्याला, कारण कोणी कधी आडवा येईल सांगता येत नाही. मग त्याला सावकाश आता ब्रेकची गाडी काय दिली आणि त्या शिरूरला आता शिरूरला कधी जाईल तो सावकाश जाईल का, स्पीड मध्ये जाणार, स्पीड मध्ये. गाडीला ब्रेक कशा करता असतो तर गाडी जोरात पळवायला असतो ब्रेक. काय म्हणजे तुमचं गाडी पळवण्याकरता ब्रेक असतो महाराज. गाडीला ब्रेक जर असतो ना, गाडीला ब्रेक आपल्या जर कुणी आडवा आलं तर ब्रेक मारणार आपण आणि सुसाट परत पळवणार, कुणी आडवा आलं परत ब्रेक मारणार, परत सुसाट पळवणार. बाप बोलतो, बापाने सांगितलं मी तुला बोलतो ना बाळा, वाईट वळणावर चालला बाप ब्रेक लावतो, वाईट मित्राच्या संगतीत गेला बाप ब्रेक लावतो, आणि वाईट नादाला लागला, जुगार पटका सट्ट्याच्या नादी लागला त्या ठिकाणी बाप ब्रेक लावतो. याच्याकरता ब्रेक असतो कारण तुझी गाडी सुजाण वेगाने जावी आणि इच्छित स्थळावर पोहोचावी. बाप म्हणतो बाळा मला असं वाटतं तुला ध्येयापर्यंत जायचं ना, तुला ध्येयापर्यंत जायचं असेल तर तुझी गाडी स्पीड मध्ये सगळ्यात वेगामध्ये तुला जाता यावं, म्हणून बाप नावाचा ब्रेक गरजेचा आहे. बाप नावाचा ब्रेक गरजेचा आहे. बाप जर घरात नसेल ना ब्रेक, बाप नावाचा ब्रेक जर घरात नसेल ना महाराज तर ती मुलं वाया जातात महाराज. दारूच्या नादी लागतील, सट्ट्याच्या नादी लागतील, जुगारीच्या नादी लागतील आणि व्यसनाच्या नादी लागतील. पण बाप नावाचा खान जर घरात असेल ना तर ती मुलं कधीच वाया जात नाही महाराज, कधीच वाया जात नाही. म्हणून ती मुलं असतात ना तर तुकोबाई सांगतात की बाप जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये काय करतो, बापाच्या जीवनामध्ये एवढे उपकार आपल्यावर आहेत, या बापाच्या उपकारातून आपण उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे तर आपण पिंडदान केलं पाहिजे. आपले विषय घेऊ आता आपण विषयाकडे येऊ. बाप नावाचं जे क्षेत्र आपल्या एकदा निघून गेलं ते आपण पिंडदान घरात करणं गरजेचं आहे. आपण 3 पिंड मांडतो आपण त्या ठिकाणी.
आपल्या तीन पिंड कशा करता म्हणतात त्रिपिंड म्हणतात त्याला. कारण पितृ देवता करता एक असतो, दुसरा पितृकुळा करता असतो आणि पितृ त्या ठिकाणी पितर गणन करता एक पिंड असतो महाराज. हे तीन पिंड मानले जातात, त्याला त्रिपिंड असं म्हणतात. आणि पितृलोक आहे ना, भागवतात सांगितले की पितृलोक आपल्या यम लोकाच्या समीप आहे, एकदम यम लोकाच्या समीप असा त्या ठिकाणी पितृलोक आहे. आपल्या पितरांना त्या ठिकाणी मोक्ष मिळण्याकरता, त्यांना उद्धार होण्याकरता त्यांचा श्राद्ध विधी आपण योग्य रीतीने केला तर त्या ठिकाणी पितरांना योग्य असं मार्गदर्शन मिळतं, त्यांना योग्य गती भेटते. तर तुकोबाई काय सांगतात की माझं मी काय केलं, पितरांचं ऋण फेडून टाकलं. आपल्याला सुद्धा आपल्या पितरांचं ऋण फेडायचे, त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे. तुकोबाईंनी सांगितलं तसं जर आपण केलं तर आपण आपल्या पितरांचं ऋण फेडू शकतो. तुकोबाई म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये मग माझे झाले दयावर सिद्धपूर या ठिकाणी मातृगया आहे, त्या ठिकाणी आईचे पिंडदान त्या ठिकाणी जाऊन करायचं असतं. आणि पितृगया आहे ना ती बिहार मध्ये त्या ठिकाणी गयासुराक्षराची कथा त्या ठिकाणी आलेली आहे. तर त्या ठिकाणी बिहार मध्ये ही कथा घडलेली आहे. बिहार मध्ये कोणती नदी त्या ठिकाणी फाल्गु नदी बरोबर. फाल्गु नदीच्या तीरी त्या ठिकाणी आपण पितरांचं त्या ठिकाणी पिंडदान करावं लागतं. तर पिंडदान कशा करता करायचं असतं तर आपल्या पितरांना मोक्षाला प्राप्त व्हावं. त्या ठिकाणी काय केस घडला, गयासूर नावाचा राक्षस होता. गयासूर नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाने काय केलं, इंद्र होण्याकरता त्याने नव्यानं यज्ञ केले. प्रत्येक यज्ञ तयार केला, यज्ञ करायचा इंद्र होण्याकरता. तर त्यांनी यज्ञ केले, आपल्या अंगावरती यज्ञ केले, घोराशी तपश्चर्या करून यज्ञ केले आणि 100 यज्ञ त्याच्या स्वतःच्या शरीरावरती यज्ञ करत होता महाराज. आणि त्याचं 100 यज्ञ होत असताना त्याचं शरीर घोरपळू लागलं. घोरपळत असताना त्या ठिकाणी तो पळू लागला इकडे तिकडं. भगवान विष्णूने काय केलं, त्याचा यज्ञ पूर्ण करण्याकरता त्याच्या छातीवर लाथ मारली, त्याला खाली पाडलं आणि त्या छातीवर पाय ठेवला. पाय ठेवून त्याचा यज्ञ पूर्ण करून घेतला आणि त्या गयासुराला विचारलं, मोक्ष प्राप्त करून दिला. आणि गयासुराला विचारलं काय मागायचं अजून माग. तर गयासुर म्हटला देव मला एकच द्या. काय द्या, तुमचा पाय माझ्या छातीवर आहे आणि मी या ठिकाणी पडलेलो आहे, या ठिकाणी तुमच्या पायावर आणि माझ्या छातीवर जो आपल्या वाढवण्याचं पिंडदान करील त्याची मला मोक्ष प्राप्त करून द्या. आजही त्या ठिकाणी जर आपण गेलो तर गयासुराच्या छातीवर आणि विष्णूच्या पायावर हा पिंडदान केलेला जातो. म्हणून पिंड पदावरी तिला आपुले करी. हा पिंड आपला काय करायचा असतो, त्या पदावर व्हायचा असतो आणि त्या पदावर एकदा का व्हायला की त्या ठिकाणी आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. मोक्ष प्राप्त होत असतो. आपण भगवंताच्या पायावर देव व्हायचा आहे. आपण देवाच्या पायावर पडतो म्हणजे आपलं डोकं सुद्धा आपण देवाच्या चरणावर ठेवतो म्हणजे आपला देव भगवंता मी तुला व्हायला. आपण तुळशीच्या गळ्यामध्ये माळ घालतो म्हणजे देवा हे आता मी माझा राहिलो नाही तर मी हा तुझा झालो. आपण घरावर तुळशी पत्र ज्याप्रमाणे ठेवतो, तुळशी पत्र ठेवल्यानंतर हे घर माझं आता राहिले नाही, त्याप्रमाणे हा दिवा आता माझा राहिला नाही, हा भगवंता मी तुला अर्पण केला. अशा भावनेने आपण पिंडदान करायचं असतं. तुकोबाई म्हणतात मी माझं पिंडदान केलं, पिंड पदावरी जिला आपुले करी, माझ्या हाताने मी पिंडदान केलं. त्या ठिकाणी कथानक असं घडलं, कुणी पिंडदान कोणी केलं होतं का त्या ठिकाणी. तुम्हाला एक कथा सांगेल. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया, सीता माता वनवासाला चालले असताना, प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना दशरथ राजाने राम राम करून प्राण सोडला. आपल्या मुलाला प्राण सोडल्यानंतर त्या ठिकाणी
रामचंद्र वनवासाला आहे. दशरथ राजाला जाऊन वर्ष झालं आणि ते जात असताना ते नेमकं बिहारला त्या ठिकाणी आले आणि फाल्गू नदीच्या तीरावर आले. सीता माता म्हणाल्या आपण फाल्गू नदीमध्ये आहोत, तर आपण मामाजीचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी करायचं का? रामचंद्र म्हणले आपल्याकडे साहित्यच नाही काही, त्याकरता त्या ठिकाणी काळे तीळ लागतात, गव्हाची किंवा भाताची कणिक लागते, गायचं गोमूत्र लागतं, वडाचं पान लागतं. अशा प्रकारे जो विधी करता आपल्याला जे साहित्य पाहिजे ना ते आपल्याला काहीच नाही. आपण कसं पिंडदान करायचं? मामाजीला वर्ष झाले आपण या ठिकाणी पिंडदान करू. तुम्ही असं करा, शेजारी गोष्टी त्या गोष्टीवर जावा आणि त्या ठिकाणी ते साहित्य घेऊन या. रामचंद्र लक्ष्मण भाया साहित्य आणण्याकरता गेले आणि सीता माता त्या वाळूच्या तीराला बसली, नदीच्या कडेला बसली. नदीच्या कडेला सीता माता त्या ठिकाणी वाळूची पिंड बनवून बसल्या. रामचंद्र येतात, त्यांची वाट पाहत बसल्या. रामचंद्र भाताचे त्या ठिकाणी तांदूळ कणिक म्हणा किंवा वडाचं पान, गायचं गोमूत्र अशा प्रकारे काळे तीळ घेऊन येतील म्हणून सीता माता वाट पाहत बसल्या. त्यावेळेस काय झालं, त्या फाल्गू नदीतून अचानक एक हात वर आला, पाण्यातून एक हात वर आला आणि तो हात म्हणू लागला, सीता मी दशरथ राजा आहे. सीता माता मला तू या ठिकाणी काय कर, मला पिंडदान कर. सीता म्हणे थांबा थोडं मामाजी, तुमचे पुत्र आहेत ना ते त्या ठिकाणी साहित्य आणण्याकरता बाजूच्या वस्तीवर गेले, साहित्य आणून द्या मग तुम्हाला पिंडदान आम्ही करतो. सीता मला थांबायला वेळ नाही, तुला वाटत नाही का तुझ्या दशरथ राजाला मामाजींना त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून? वाटतं मामाजी, पण माझ्याकडे काहीच नाही तुमच्या त्या हातावर ठेवण्याकरता, पिंड मला हातावर ठेवण्याकरता काहीच नाही. काय ठेवू तुमच्या हातावर? सीता काही पण ठेव माझ्या हातावर. मामाजी मी वाळूची पिंड बनवून बसले, वाळूची ठेव, मातीची ठेव, कशाची ठेव, पण माझ्या हातामध्ये ते पिंड ठेव म्हणजे मला मोक्ष प्राप्त होईल. सीता माताने ती पिंड उचलली आणि मामाजींच्या हातावर नेऊन ठेवली. महाराज दशरथ राजांच्या तो हात पाण्यामध्ये गुप्त झाला. गुप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी रामचंद्र लक्ष्मण भाया त्या ठिकाणी साहित्य घेऊन आले. साहित्य घेऊन आल्यानंतर त्यांनी पाहिलं, चल म्हणजे सीता आपण आता पिंडदान करून घेऊ. ब्राह्मण भाऊ बसले त्या ठिकाणी, ब्राह्मण भाऊला सांगून ब्राह्मण भाऊचं दर्शन घेतलं, चला आमचे पिंडदान करा. सीता माता म्हणजे पिंडदान करण्याची आवश्यकता राहिली नाही, पिंडदान झालं म्हटले मामाजींचं. म्हणजे पिंडदान झालं आणि आम्ही साहित्य आणलं नाही, तू पिंडदान खोटं बोलते सीता तुम्ही. सीता माता म्हणजे मी पिंडदान केलं, मामाजींचा हाताला होता तेव्हा मी पिंड वाळूची पिंड ठेवली आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. आता पिंडदान करण्याची गरज नाही. म्हणजे सीताला पुरावा काय आहे का? म्हणजे ते ब्राह्मण बोला विचारते, ब्राह्मण बोल तिथं मंत्र म्हणून बसलेत ना त्यांना विचारा. मग गेले ब्राह्मण बा सांगा या सीताने पिंडदान केले का तुमच्या देखत? आता ब्राह्मण बा म्हटले मला दक्षिणा मिळाली नाही, मला पाकिट नाही मिळालं, आम्ही मंत्र नाही म्हटलो. मग त्यांनी म्हटले नाही, त्यांनी मान हलवून नकार आरती म्हणजे नाही, सीताने पिंडदान नाही केलं. रामचंद्र सीता माता का पाहू लागले, कशाला खोटं बोलतो, चला आपण पिंडदान करून घेऊ. ब्राह्मण बा चला आमचे पिंडदान. सीता माता म्हणजे नाही मी पिंडदान केलंय म्हटली, पिंडदान केलंय मी मामाजींचं. म्हणजे काही पुरावा आहे की नाही? पुरावा आहे ना म्हटली. म्हणजे आपण ज्याच्यात पिंडदान केलं ना त्या नदीलाच विचारू आपण, त्या फाल्गू नदीला विचारलं, सांग म्हणजे माता तुमच्यामध्ये येऊन सर्वजण पिंडदान करतात, तुमच्यामध्ये अंग करून सगळे पाप नष्ट करतात आणि तुमच्या पाप नष्ट करणारे तुम्ही असल्यानंतर सांगा आम्हाला मी पिंडदान केले की नाही? त्या नदीला वाटलं ब्राह्मण नाही म्हणतात, मी कशाला हावू? त्या नदीने सुद्धा नाही म्हटलं. सीता माताला राग आला, पवित्र अशी नदी असून तो सुद्धा नाही म्हणतेस, मी पिंडदान केले असून सुद्धा. सीता माताने शाप दिला त्या फाल्गू नदीला शाप दिला की तू जमिनीवर वाहणार नाहीस, तू त्या ठिकाणी वाळूच्या खालून तू वाशील, तुला जमिनीवरून वाहता येणार नाही आता. आणि जो कोणी तुझं पाणी हातामध्ये घेईल ना, वाळू बाजूला केली आणि जर हातामध्ये जो कोणी पाणी घेईल त्याच्यामध्ये काही क्षणामध्ये किडे वळवळताना दिसतील, त्याच्यामध्ये किडे पडतील तुझ्या पाण्यामध्ये. तर ज्याला फाल्गू नदी आहे त्या ठिकाणी वाळू उकळून पा, ती वाळूचं पाणी हातामध्ये घेतलं की थोड्या वेळात त्याच्या ठिकाणी किडे पडतात. सीता माताचा शाप होतो. सीता माता कशाला खोटं बोलतात? चला आपण पिंडदान करून घेऊ. सीता म्हणजे मी पिंडदान केले मामाजींचं. म्हणजे पुरावा सांगा कोण आहे? म्हणजे ती गाय चरते ना, ती गाय चरत होती नदीच्या कडेला, म्हणजे त्या गायला जाऊन आपण विचारलं, त्या गायला विचारलं गो माता तुमच्यामध्ये 33 कोटी देवता वास करतात, सांगा 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 आम्ही पिंडदान केलंय की नाही, सांगा आम्ही पिंडदान केलंय की नाही? तर गोमाता म्हटले ब्राह्मण नाही म्हणतात, नदी नाही म्हणते, मी कशाला हा म्हणून? गायने सुद्धा करार ती मान हलवली, नाही पिंडदान केलं म्हणून. आणि
आणि शेपटाच्या बाजूने मात्र शेपूट म्हटलं पिंजऱ्यात केले. शेपटाच्या बाजूने होकार दिला आणि तोंडाने नाही म्हटले. सीता माताने शाप दिला गायला की तुझ्या तोंडाच्या बाजूने कोणी दर्शन घेणार नाही. घेताय का कोणी तोंडाच्या बाजूने दर्शन? गायीचं दर्शन शेपटाच्या बाजूने घेतो ना आपण. गायीच्या पाठीमागून दर्शन घ्या. शेपटाने होकार दिला म्हणून शेपटाला मान्यता मिळाली. पण गायीच्या मुखाला त्या ठिकाणी अपवित्र म्हटलं जातं. मग गायीला सांगितलं, गायी खोटं बोलली. प्रभू रामचंद्र म्हणता सीता आता पुरावे तुझे भरपूर झाले, आता चला आपण पिंजरात करून घेऊ. सीता माता म्हटली मी पिंजरात केले. म्हणजे पुरावा सांगा. म्हणजे वडाचं झाड होतं त्या नदीच्या कडेला. त्या वडाच्या झाडाजवळ गेले आणि त्या आश्वस्ताला विनंती केली, सांगा म्हटले सर्वजण खोटं बोलताय, तुम्ही तरी पाहिले ना मी पिंजरात केले की नाही. त्या वडाचं झाड आग होकारार्थी हल्लं महाराज. असं वडाचं झाड हल्लं त्याची आखी पाणी तुटून सीता माताच्या प्रभू रामचंद्राच्या पायावर आली. वडाच्या झाडाने होकारार्थी होसवलं आणि सीता माताने त्या वडाच्या झाडाचं दर्शन घेतलं. आशीर्वाद दिला तुला मरण कधी येणार नाही. वडाचं झाड मरते का कधी? इथं टेकलं त्याची मुळे टेकली तरी वड तयार होतं. हजारो वर्षाची मुळे वडाची झाडे महाराज. कारण वडाच्या झाडाला मरण नाही आणि त्याचं वडाचं पान घेतल्याशिवाय आपल्या त्या ठिकाणी पिंडदान सुद्धा होत नाही. आणि वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या काय होतं? 7 जन्मी हाच पती मिळावा. वडाच्या झाडाला आपला आशीर्वाद मिळतो. म्हणून सीता माताने दिलेला तो आशीर्वाद आहे. अशा प्रकारे पिंडदान आपल्या जीवनामध्ये करावं. तुकोबाराय म्हणतात माझं मी पिंडदान माझ्या हाताने केलं. त्या ठिकाणी हरिहर नावाची मी बोंब ठोकली. कारण केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. तुकोबाराय म्हणतात माझं कर्मांतर कशाने नष्ट झालं, हे कर्म कशाने नष्ट झालं तर मी हरिहर नावाची बोंब ठोकली. हरिहर नावाचा उच्चार केला म्हणून मला त्या ठिकाणी माझ्या पितरांचं ऋण माझं फिटलं. बाबर नामस्मरणाला किती महत्व आहे महाराज. आपण जर देवाचं नाव घेतलं तरी आपल्या पितरांचं ऋण फिटले जातं. तुकोबाराय म्हणतात मी एवढंच केलं महाराज. कारण काशी यात्रा चालली होती. तुकोबारायांनी अभंग तो प्रासंगिक अभंग आहे हा. त्या काशीला जाणाऱ्या लोकांकडे ते पत्र दिलेलं आहे. त्या पत्र रूपाने तो अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात मी हरिहर नावाची बोंब ठोकली आणि माझ्या पितरांचं ऋण फिटलं. एक जरी आपल्या घरामध्ये हरिभक्त जन्माला आला ना तर त्या ठिकाणी संपूर्ण कुळाचा उद्धार होतो महाराज. तुका म्हणे कोटी पुणे पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. कोटी कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आपल्या घरामध्ये एक जरी हरिभक्त जन्माला आला तरी परंतु त्याच्यामध्ये मग आपण आपल्या कुळाचा उद्धार करायचा नाही करायचा हे आपण ठरवा. आपण जर देवाचं नामस्मरण हरी आणि हराचा नावाचा उच्चार केला तर नक्कीच आपल्या त्या ठिकाणी आपल्या कुळाचा उद्धार होतो. एक गाव आम्ही कारण आपल्या जीवनामध्ये आपण मोक्ष मार्ग प्राप्त करण्याकरता आपल्या घरामध्ये हरिभक्त जन्माला आला. कारण शिशुल मातृपुण्येनं पितृपुण्याने चेतन होता. मातृदेव वंश पुण्येनं स्वपुण्याने सहभाग घेता म्हटलेला आहे. कारण आईच्या पुण्यानं बाबर मातांनो आईच्या पुण्याने सुशील मुलं जन्माला येतात. तुमचं जर पुण्य असेल ना घरामध्ये तर सुशील मुलं जन्माला येतात. आणि बापांना लक्ष द्या. तुमच्याकडे जर त्या ठिकाणी बापाचं जर पुण्य असेल ना तर त्या ठिकाणी शिशुल मातृपुण्येनं पितृपुण्याने चेतन होता. चतुर मुलं ही बापाच्या पुण्यामुळे जन्माला येत असतात. आणि दातृत्ववान मुलं आपण दातृत्ववान मुलं कोणामुळं तर वंशाच्या पुण्यामुळं दातृत्ववान मुलं वंशाच्या पुण्यामुळे जन्माला येतात. आणि स्वतःच्या पुण्यामुळं भाग्यवान मुलं जन्माला येतात. भाग्यवान मुलं जन्माला येतात. याच्या उलट जर श्लोक जर पाहिलं ना याच्या उन्मत्त मातृदोषेनं उन्मत्त मुलं असेल गावात डांबिंग करणारा खूप दारू पिणारा घुस करणारा अशी उन्मत्त मुलं उन्मत्त मातृदोषेनं तुमच्या दोषामुळं उन्मत्त मुलं जन्माला येतात.
पितृदोषाने मूर्खता, मूर्ख मुलं बापाच्या दोषामुळे जन्माला येतात. कृपण वंशदोषानं कंजूस मुलं आपल्या वंशाच्या दोषामुळे जन्माला येतात. आणि स्वहस्तेने दरिद्रता, स्वतःच्या दोषामुळे दरिद्री माणूस जन्माला येतो का? दरिद्रपणा स्वतःच्या नुसतं झोपा काढायच्या, पत्ते खेळायच्या, श्रीमंत होणार का? स्वतःच्या हाताला दरिद्रता, मटका जुगार लावायची, साठ्यामध्ये पैसे लावायचे, दरिद्रीपणाचं लक्षण नाही काय? स्वतःच्या हाताला दरिद्रीपणा येतो. आणि आईच्या पुण्यानं भाग्यवान मुलं जन्माला येतात. मूर्ख मुलं बापाच्या दोषामुळे जन्माला येतात. एक झालं एक जणांनी मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मोबाईलला ती क्लिप टाकली, तुम्ही म्हटले व आईच्या दोषामुळे उन्मत्त मुलं जन्माला येतात, बापाच्या दोषामुळे मूर्ख मुलं जन्माला येतात, आणि बापाच्या पुण्यामुळे चांगली मुलं जन्माला येतात, आईच्या पुण्यामुळे चांगली मुलं जन्माला येतात. मग मला सांगा, हिरण्यकश्यपू राक्षस होता काय? राक्षसीच्या पुटी भक्त प्रकाश काय जन्माला आला? सांगा बरं. तुम्ही तर म्हणे बापाचं पुण्य असेल तर, बाप चांगला असेल तर मुलं चांगली जन्मात येतात. आणि बाप ते हिरण्यकश्यपू देवाचं नाव घेऊन देत नव्हता. मला प्रश्न पडला म्हणून मी क्लिप टाकली मोबाईलला. असा प्रश्न विचारला आम्ही ते रवी महाराज गणवी आमचे शिष्याने प्रश्न विचारला रवी महाराजांनी. खरं सांगतो ते म्हणले मला सांग ना, हिरण्यकश्यपूच्या पुटी भक्त कस काय जन्माला आला सांगा. म्हणले भक्त जन्माला आला म्हणजे रावण कुंभकर्ण आणि विभीषण एका जायचे ना. आणि मग म्हणजे रावण कुंभकर्ण असे राक्षस आणि विभीषण तू चांगला राम भक्त कस काय जन्माला आला सांगा. म्हणलं मला प्रश्न पडला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, याचं उत्तर पुढल्या वगैरे देतो का वाचावं लागेल. त्याचं उत्तर असेल महाराज. तर हिरण्यकश्यपूची बायको कयाधू, ते कयाधूने काय केलं, इंद्राने तिला पळून चालवली. म्हणला हे हिरण्यकश्यपूचा बेबळ करायचा, त्याची वंशच संपून टाकायचा, त्याची मुलं ठेवायची नाही, त्याचा वंशच ठेवायचा नाही. तिच्या पोटामध्ये गर्भ आहे, तिच्या पोटामध्ये गर्भ त्याला मारायचं. पण तिच्या पोटामध्ये गर्भ राहायच्या आधी हिरण्यकश्यपू मरण यावं नाही म्हणून त्याच्या भावाला देवांनी मारलं होतं हिरण्याक्षाला. म्हणून भावाचा बदला घ्यायकरता की मला देवाला मारायचं ना, पण मी देवाची तपस्या करतो आधी, म्हणून त्यांनी तपस्या करायला गेला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत बसला. आम्हाला देवाची तपस्या करून काय करतो, देवाकडून अमर होतो आणि मग देवाला मारतो म्हणाला. मग अमर होण्याकरता गेला. त्या ठिकाणी देवाने पाहिलं, म्हटले हे अमर होऊ शकतो. राक्षस जेवढी भक्ती करतो ना तेवढी आपण नाही करू शकत. राक्षसांनी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी बृहस्पतींना सांगितलं हे तपस्याला बसले, याची तपस्या बंद. म्हणून बृहस्पती गेले, एका झाडावर जाऊन बसले. हा ओम नमः शिवाय जिथं म्हणत होता ना त्या ठिकाणी खांदीवर जाऊन बसले. पोपटाचा रूप घेतला बृहस्पतीने आणि तो म्हणायचा ओम नमः शिवाय, तो म्हणायचा नारायण 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 नारायण. त्याच्या कानासारखं नारायण 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 म्हणतो ओम नमः शिवाय नारायण, ओम नमः शिवाय नारायण. काय बडं गोठा होता म्हटलं, मला ओम नमः शिवाय म्हणून दे ना. कुठून घरी गेलं, कुठल्या घरी गेलं बायको म्हटली, काय म्हटली का घरी आला, तुम्ही तपस्या केला होता का घरी आला? काय सांगू म्हटलं, मी तपस्याला बसतो ओम नमः शिवाय आणि तिकडून म्हणायचं नारायण, ओम नमः शिवाय ते पोपट म्हणायचं नारायण. बायको म्हटली जन्मात देवाचं नाव घेत नाही, बरं झालं आपलं नाव नारायण म्हणते. काय म्हटला पोपट, मला नारायण म्हटला. म्हणा तुम्ही काय म्हटले, मी ओम नमः शिवाय आणि ते पोपट म्हणायचं नारायण नारायण नारायण. अहो नवऱ्या कोणती नारायण नारायण म्हणायला म्हणून घ्यायला सुरुवात केली. नवरा जेवायला लागला, खरं सांगायला पण पोपट काय म्हणत होता, मला ते नारायण म्हणायचं. काय म्हणायचं सगळं पोपट नारायण नारायण नारायण. अहो असं झोपेपर्यंत त्याच्याकडून 108 वेळा बायकोनं, त्याच्या बायकोनं राक्षसाकडून 108 वेळा नारायण नारायण म्हणून घेतलं आणि तो गर्भ पोटात राहिला. तो गर्भ म्हणजे भक्त प्रल्हादाचा. लक्षात. म्हणून बापाने जर देवाचं नाव घेतलं कसं आहे असू द्या, आपण देवाच्या पुढे चांगला पोरगा कसा जन्माला आला, तर त्यांनी देवाचं नामस्मरणामध्ये पुत्र संतती झाली. आता तुम्हाला राक्षस कसा जन्माला आला, रावण जन्माला कसा आला, कुंभकर्ण जन्माला कसा आला आणि विभीषण चांगला कसा जन्माला आला. तर त्या ठिकाणी विश्वास ठेवा. रावणाच्या बापाचं नाव काय तर विश्वास ठेवा बरं का. पुलस्त ऋषी त्यांचे आजोबा. तर कैकशी माता ज्या वेळेस आपल्या ऋषीकडे विश्वासराव ऋषी होते ना, विश्रवा ऋषी, तर ते कैकशीने काय केलं माहिती का, आपल्या नवऱ्याला सांगितलं दिवस मावळायला चालला होता आणि नवऱ्याकडे दिवस मावळ्याच्या वेळेस तिने इच्छा प्रकट केली, भोग मागितला. तर ते ऋषी होते. ऋषी म्हटले ह्या टायमिंगला स्त्रीला भोग देणं हे आपल्या धर्मामध्ये उचित नाही, चांगली संतती जन्माला येणार नाही. तर तू काय कर, हे प्रेरणा मला तू इच्छा करू नकोस. पण त्या कैकशीने ऐकलं नाही. कैकशी राक्षसीने होती ना, राक्षसीने दिवस मावळ्याच्या टायमाला त्या ठिकाणी भोग मागितला. म्हणून त्या ठिकाणी रावण जन्माला आला. रावण कुंभकर्ण त्या आवळी जन्माला
त्यावेळी जर आपण त्या ठिकाणी वेळ साधली नाही ना तर त्या ठिकाणी राक्षस जन्माला येतात. अशा प्रकारे अशी मुलं जन्माला येण्याकरता म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगली मुलं जन्माला यावी, चांगली त्या ठिकाणी मुलं जन्माला यावी, त्याच्याकरता आई वडिलांचं पुण्य असावं लागतं. आई वडिलांनी सुद्धा त्या योग्यतेनं वागलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये तुकाराम सांगतात, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये माझं भारही उतरलं आणि माझं ओझही उतरलं. भार आणि ओझ या शब्दात दोन्ही शब्द एक सारखेच आहेत, दोन शब्द. भार आणि ओझ काय फरक येतात? भार म्हणजे काय? आपले पूर्वनियोजन, आपल्या त्या ठिकाणी पूर्वजांचे जे आपले ऋण आहे त्याला म्हणायचं भार. आणि ओझ कशाला म्हणायचं? आपल्या मूर्खपणाने आपण डोक्यावर घेतो त्याला म्हणायचं ओझ. यष्टीत बसला परंतु डोक्यावर ओझ आहे, डोक्यावर घुटले आणि ते ओझ खाली ठेवायचं नाही. नाही म्हणे यष्टीत डोक्यावरचं ओझ जर खाली ठेवलं यष्टीला निघून असं होत असतं. आणि ते ओझ त्याला जागा आहे खाली जागा खाली ठेवू. तसं आपल्या डोक्यावर आपण काय केलं? निष्कारण ते ओझ घेऊन बसले आणि ते ओझ आहे ना तुकाराम महाराज म्हणतात की माझं ओझ आणि भार मी त्या ठिकाणी उतरलं. अशा प्रकारे केलेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. परंतु जाता जाता बाळासाहेबांबरोबर मला सांगू का, बाळासाहेब कधी भेटले ना महाराज माणसाला, कधी भेटले ना तर नमस्कार केल्याशिवाय त्यांचे हात कधी